तर मी आता रेडी झालेली आहे, मस्त पिस्ता कलरचा टॉप घातलेला आहे, थंडी बाहेर आहे तर जीन्स माहिती नाही माझ्यासोबत काय होतंय, कुठे फिरायला गेलं काहीतरी प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही ना मला व्हिडिओ चालू असताना असं टोकू नका, मग माझ्या ना. गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA चॅनलवर. तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही सकाळी उठलो, सगळं आवरून झालेलं आहे. आता मुलांना ब्रेकफास्ट येते, मुलं खेळत आहेत. आज थोडं लेट आम्ही उठतो, पण लगेच थोडं मुलांना पण टाइम देतो. उठल्यावर थोडं त्यांच्यावर प्ले करा. आणि अनिकेतच्या डोक्यावर उगाच आट्या पडल्यात तिथे. कशाला आट्या पडलाय? मी तर देते, तुम्ही नाही देत असं. तर आता मुलांना इथे ब्रेकफास्ट दिलेला आहे आणि ती मस्त एन्जॉय करतायत, खेळतायत. कारण त्यांच्याकडे काल आम्ही हॅलोविन ट्रिक अँड ट्रीटला जिथे गेलेलो होतो तर त्यांच्याकडे खूप सारे त्यांना टॉयज वगैरे मिळालेले आहेत. तर त्याच्यामुळे त्याच्या ह्याच्यात आहेत ती आता. आणि कॅन्डी मिळाल्या. ओके, तर आता ही पीनट बटर ब्रेड दिलेला आहे दोघांना, ती खातायत. आणि ब्रेकफास्ट मी हेवी आज बनवलं नाहीये कारण लेट उठलो. आणि प्लस मी चालली आहे पहिल्यांदा कॅनडामध्ये मूवी बघण्यासाठी. US मध्ये तर मी जायची खूप वेळा, तुम्हाला माहिती आहे, पण मी कॅनडामध्ये आज पहिल्यांदा चाललेली आहे. माझी एक फ्रेंड आहे, तिच्यासोबत चाललेली आहे. कोणती मूवी बघणार आहोत ते आणि इथलं थिएटर कसं आहे ते तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेन की मूवीचं नाव कोणतं आहे. मी आता सांगू शकते, पण तिथे गेल्यावरच बघा की कोणती मूवी बघायला चाललोय ते. ती जी माझी फ्रेंड आहे ती ह्या बिल्डिंग मध्येच राहते. सो आम्ही दोघे जाणार आहोत. सो आज मी टाइम आहे आणि अनिकेत आज मुलांना सांभाळणार आहे. अनिकेत काय म्हणता? काय करणार, सांभाळतो. मी जाणार मस्त फिरायला. तुम्ही जा, वॉलमार्टला जा, प्रॉन्स बिन्स आणून ठेवा, मी येऊन बनवते. बनवला तर उत्तमच, पण नको बनवू, मीच बनवते कारण मी चांगलं बनवते. हो, मीच शिकवलं. ऍक्च्युली कधी कधी आपल्याला युट्यूब मधून आपले जे सबस्क्रायबर असतात ते आपल्याला काय काय चांगलं पण सांगतात. तर मला हे माहितीच नव्हतं की घंटा उजव्या हाताने वाजवायची नसते ती. मला असं वाटायचं उजव्या हातानेच घंटा वाजवायची असते कारण आपण उजव्या हातानेच सगळं करतो देवाचं म्हणून. तर एका माझ्या सबस्क्रायबरनेच मला कमेंटमध्ये टाकलेलं होतं की घंटा नेहमी डाव्या हाताने वाजवायची. सो तेव्हापासून मी ते लक्षात ठेवले आणि आता घंटा मी नेहमी डाव्या हाताने वाजवते कारण मला नाही माहिती होतं की उजव्या हाताने वाजवायची की नाही. आता मला हे माहिती नाहीये की डाव्या हाताने पण परफेक्ट आहे की, पण त्यांनी आता सांगितलं सो काहीतरी नॉलेज असेलच म्हणून मी सांगितलं. तर ती तुम्ही आता घंटा डाव्या हाताने वाजवते. त्यांनी कधी कधी सबस्क्रायबर आपल्याला चांगलं पण सांगत असतात कमेंटमध्ये. मी दाखवते की आम्ही इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोळ्या आणल्यात त्या, म्हणजे मल्टीव्हिटॅमिन आणल्यात त्या. US मध्ये कसं सण असायचा, थंडी असू दे काय असू दे तरी सूर्य तर दिसायचं, पण इथे तसं नाहीये. तर इथे आता मी तुम्हाला दाखवते आम्ही मुलांना आणि आम्ही कोणकोणत्या टॅबलेट आता घेतोय ते विंटर चालू झाल्यावर. आणि इथे सगळे जणच घेतात, म्हणजे लिटरली कॉस्कोमध्ये इतकी गर्दी होती ना त्या दिवशी आणि ऑफर पण चांगली होती. सगळेजण एवढे जास्त टॅबलेट घेतो. त्याने जो तो आम्हाला भेटतो तो पहिला सांगतो मल्टीव्हिटॅमिन. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन तर आम्ही घ्यायचोच आम्ही US ला पण विटॅमिन D स्पेशली कॅल्शियम ह्या नाही आम्ही घ्यायचो. मुलांना पण कॅल्शियम आणि विटॅमिन D आणि कॅल्शियम आम्ही नाही द्यायचो, फक्त मल्टीव्हिटॅमिन द्यायचो. पण इथे येऊन आम्हाला ते सगळं घ्यावं लागलं. आणि आता मी तुमच्याशी पण शेअर करते की आम्ही इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मल्टीव्हिटॅमिन घेतोय ते. मी ज्या घेतोय मल्टीव्हिटॅमिन तर तुम्हाला आता मी दाखवते, अनिकेत दाखवतील. माझं जे आहे रोजचं शेड्यूल आहे ते अडल्ट मल्टीव्हिटॅमिन गमीज. ह्या मी रोज 2 घेतो मॉर्निंगला. आणि आम्ही एक आणलेली आहे विटॅमिन D3. हे जेमसनचे खूप जेमिसन जी कंपनी आहे ही इथे खूप पॉप्युलर आहे. आणि बाकीच्या काही गोळ्या आम्ही कर्कलँड म्हणजे जे कॉस्कोची ब्रँड आहे त्याच्या आणलेल्या आहेत. मग आम्ही ही विटॅमिन D3 मी मॉर्निंगला घेतो. त्यानंतर कांचन सुद्धा अडल्ट मल्टीव्हिटॅमिन गमीज घेते मॉर्निंगला. नाही, मी ती घ्यायची पहिल्यांदा पण आता मी चेंज केलंय. त्याच्यानंतर वुमन्सची घेते ती. हल्ली आम्ही कांचनने चेंज केलंय, मल्टीव्हिटॅमिन घेते ती, पण या विमेनच्या वेगळ्या आहेत मल्टीव्हिटॅमिन गमीज. या स्पेसिफिकली विमेनसाठी बनवलेल्या आहेत. आणि या सेंट्रम कंपनीच्या इथे चांगल्या येतात. मग ती ते घेते. प्लस तिला ट्रायग्लिसराईडसाठी एक फिश ऑइल जे आहे ही टॅबलेट्स तिची चालू होती तिथे पण, आणि आता ती मॉर्निंगला घेते. त्यानंतर मिड डे जे आहे, मिड डेला आम्ही कांचन घेते विटॅमिन B12 कारण तिला थोडं गेल्या वर्षी विटॅमिन B12ची कमतरता आलेली. मग त्याच्यामुळे ही गोळी ती घेते रोज. आणि मग दुपारी आम्ही काय करतो, दुपारी आम्ही ही विटॅमिन C घेतो वेगळी इम्युनिटीसाठी.
ही इम्युनिटीसाठी चांगली असते आणि ही आम्ही दुपारी घेतो. आणि रात्री जे आहे आम्ही रात्री कॅल्शियमची गोळी घेतो. त्याच्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे. मग ही दोघंही यावेळी मी आणि कांचन रात्री घेतो. सो असं त्याचं शेड्यूल वेगवेगळं आहे, वेगवेगळ्या टाईमला आम्हाला घ्यावे लागतं. तर ह्याचं जे शेड्यूल आहे तर ते वेगवेगळं आहे, कारण आम्ही ते काढलंय की कोणती गोळी कधी घ्यायची ती. अनिकेतने पूर्ण एक त्याचं फॉर्मॅट बनवलेला आहे आणि त्यांनी हा बघा फॉर्मॅट म्हणजे असं बनवला आणि त्याच्यातच तो पेपर ठेवलेला आहे. हा बघा असा की डेली न्यूट्रिएंट शेड्यूल हे बघा. तर असं हे केलेलं आहे आणि मग अनिकेतने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, मॉर्निंग कांचन, नंतर किड्स अनिकेत, आफ्टरनून कांचन वगैरे असं करून हे एक शेड्यूल आहे. आणि ते शेड्यूल आम्ही ह्याच्यामध्येच ठेवतो आणि मग ते आम्ही गोळ्या तशा घेत असतो. एवढ्या गोळ्या US मध्ये घ्यायची गरज नाही पडायची, इथे घ्यावंच लागतं, कारण की इथे सूर्यच दिसत नाही, त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता येते. जसं युरोप वगैरे ह्या कंट्रीमध्ये थंडीमध्ये सूर्य दिसत नाही, तिथे व्हिटॅमिन डी ची खूप कमतरता असते. तसंच हे कॅनडामध्ये आहे की व्हिटॅमिन डी ची कमतरता येणारच. मग त्याच्यासाठी आपण प्रिकॉशन घेतलेली चांगली. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कॅनडामधली जी हेल्थ सिस्टीम आहे ती खूप म्हणजे खूप बेकार आहे. आम्हाला अजून डॉक्टर मिळालेला नाही. ह्याच्यावर एक मी वेगळा व्हिडिओ करेन, प्रॉपर मी आणि अनिकेत मिळून करू, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं नॉलेज मिळेल त्याच्यावर. तर तो व्हिडिओ लवकरच येईल की इथली हेल्थ केअर सिस्टम कशी आहे आणि आल्यावर काय करावं लागतं, त्याच्यावर मी आणि अनिकेत एक वेगळा व्हिडिओ करू. पण सध्या तरी आम्ही हे प्रिकॉशन म्हणून ह्या एवढ्या सगळ्या टॅबलेट घेतो. कंटाळा येतो, कधी कधी विसरायला पण होतं. मला तर खूप कंटाळा येतो, कारण माझी सकाळची थायरॉइडची पण टॅबलेट चालू असते. थायरॉइड मला कधी येत नाही रिपोर्टमध्ये. एकदाच आलेलं होतं आफ्टर मॅरेज, पण ते डॉक्टरने कंटिन्यूच केलेलं आहे, कारण ते हायपोथायरॉइड आहे ज्याच्यामध्ये जाड व्हायला होतं. पण त्यामुळे मला सगळ्याच गोष्टीवर कंट्रोल. तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढी बारीक आहे किंवा अशी कशी आहे, तर ह्याच्या मागे माझी मेहनत पण खूप आहे. कारण आफ्टर सेकंड डिलिव्हरी नंतर पण माझं 69 वगैरे वेट होतं, त्याच्यावर मी आता इथपर्यंत आलेली आहे. त्याच्यासाठी पण मी खूप मेहनत केलेली आहे. आपल्याला खाण्यावर कंट्रोल ठेवावा लागतो, डाएट तसं घ्यावं लागतं. आणि असं नाही की मी हे सगळं जिम करून किंवा कोणत्या तरी ट्रेनरला पैसे देऊन मी केलेलं आहे, असं नाही. मी माझं स्वतः रीड करून किंवा युट्यूबवर बघून, ChatGPTला आता विचारून की कोणत्या टाईपचं एक्सरसाइज केल्या पाहिजेत वगैरे, हे सगळं करून मी माझी आत्ताची जी हेल्थ आहे ती अशी केलेली आहे. पण मला पण थायरॉइडमुळे मला खूप कंट्रोल ठेवावा लागतो. प्लस मला ह्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल पण येत असतं कधी कधी रिपोर्टमध्ये, कारण मी डॉक्टरला पण नेहमी विचारते, मी फ्राईड खात नाही, काही खात नाही, तर का एवढं. पण डॉक्टर बोलला की जेनेटिक आहे हे, कारण माझ्या आईला आहे, सो मे बी तुला ते ट्रायग्लिसराईड वगैरे येतंय. पण आपल्यावर आहे की आपण आपल्या बॉडीवर कसं कंट्रोल ठेवायचा असतो तो. आणि आपण ज्यावेळी बाहेर राहतो तर तेव्हा काय होतं की आपलं एवढं स्वेटिंग, म्हणजे आपल्याला एवढं कामं आपण करतो, पण जेवढं इंडियामध्ये कसं ह्युमिडिटी आहे आणि तिथे खूप जास्त स्वेटिंग वगैरे होतं, इथे एवढं नाही आहे. तर तुम्ही लगेच जाड होऊ शकता, लगेच तुमच्या बॉडीमध्ये शुगर वाढू शकते, कारण आपल्याला तेवढं हे नाही आहे ना, आपण एवढ्या एक्सरसाइज तेवढ्या ह्याने करत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर राहिल्यावर येऊ शकतात, पण ते आपल्यावर आहे, आपण त्याला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. जेवण काय जेवायचं आहे, बाहेरचं फूड किती खायचं आहे, फ्राईड गोष्टी किती खायच्या आहेत, हे असं आहे. तर मी आज खूप बोलली ह्याच्यावर. मी काही हेल्थ मोठी हे नाही आहे, पण मी आमच्या लाईफमध्ये आम्ही काय करतो मी ते तुमच्याशी शेअर केलं. आणि मी माझी फिटनेस जर्नी जी आहे ती मी आफ्टर डिलिव्हरी नंतर इथपर्यंत कशी आली, आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर पण एक वेगळा व्हिडिओ बनवेन. सो चला, आता 12 वाजलेत, मला 12:30ला निघायचं आहे. माझी ती फ्रेंड येईल आणि मग आम्ही जाणार आहोत आज मूवी बघायला. सो लेट्स गो. आता आधी हे मल्टीव्हिटॅमिन हे सगळे नेऊन ठेवते, आजचं घेऊन झालेले आहेत सगळ्या. तर आता आम्ही चाललो, तर आता वाजले 12:30 आणि आता मी निघते. म्हटलं आज जरा बॅग वगैरे घेऊन जाऊया, कारण मुलांसोबत काही मी डेली बॅग घेऊन फिरत नाही. मुलांना उचलून घ्यायचं, तर बॅगा सांभाळणं मला खूप कंटाळवाणं वाटतं. तर आता मी क्रॉप टॉप घातलेला, बॅग नाही तर चावी पण घेऊन जा. हा, ऍक्च्युली माझी घाणेरडी सवय आहे, मी की घेऊन जात नाही नेहमी, तर त्याच्यावर. तर मी आता रेडी झालेली आहे, मस्त पिस्ता कलरचा टॉप घातलेला आहे, थंडी बाहेर आहे तर जीन्सच बेस्ट आहे. आणि त्याच्यावर मॅच होणारी कलर हा मॅच होत होता, म्हणून म्हटलं ही बॅग घेऊया. सो चला, आता मी रेडी झालेली आहे आणि आता आपण जाऊया मूवी बघायला.
माहिती नाही माझ्यासोबत काय होतंय, कुठे फिरायला गेलं काहीतरी प्रॉब्लेम होतोच. आता आम्ही मूवीला गेलो, शोच कॅन्सल झाला कारण तिथे काहीतरी एमर्जन्सी आली, सो थिएटरच बंद होतं. त्यामुळे आम्हाला रिटर्न घरी यावं लागलं. सो आता वाजलेत 3:30 आणि आम्ही ते तुम्हाला सांगितलं काहीतरी तिथे एमर्जन्सी झाली. आय थिंक शूटिंग वगैरे माहिती नाही कारण पूर्णच थिएटर बंद होतं. तर त्यामुळे आता माझी फ्रेंड बोलली की आपण पुन्हा एकदा जाऊन चेक करूया. सो आता आम्ही पुन्हा 4 वाजता निघणार आहोत आणि डायरेक्ट तिथेच जाऊन तिकीट वगैरे घेऊ. तर तिची जी मुलगी आहे ती इथे आलेली आहे, त्यांची प्ले डेट चालू आहे. आता मी त्यांना म्हटलं की जरा क्लीन करा टॉय वगैरे, तर आता त्यांनी केले आणि आता मी सगळं जरा झाडून वगैरे घेतलं. आणि ती आत्ता बसली आहेत वेब सिरीज बघायला, वेन्सडे बघतायत ती. तर त्या तिघी ते बसल्यात, त्यांची दिवसभर प्ले डेट झाली छान. आणि ते झोपल्यात, त्यांना रात्रीची हवा जास्त झाली. सो चला आता मी चहा ठेवते आणि पटकन रेडी होते आणि मी निघतो पुन्हा. फायनली आज काय पण करून आम्हाला मूवी आज बघायचीच आहे. आम्ही पुन्हा आलो इथे तिकीट घ्यायला थांबलोय. सो आता मी मूवीवरनं आली. मूवी 8 वाजले मला घरी यायला, पण घरी काय जेवण वगैरे बनवलेलं नव्हतं. सो त्याच्यामुळे आता आम्ही निघालोय बाहेर. इथे जवळच एक नील डोसा म्हणून आहे, नीला डोसा म्हणून एक जवळच आहे, तर तिथे निघालोय कारण आता जेवण करेपर्यंत खूप लेट होणार. तर घरी काहीच नव्हतं बनवलेलं. सो त्याच्यामुळे आता आम्ही बाहेर निघालो जेवण्यासाठी. तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि मी मूवी कोणता बघितला हे मी सांगितलं नाही तर नक्की कमेंट करून सांगा.